नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, याच्या आधी आपण दिशा पार्ट 1 बघितला होता. आज आपल्याला या लेक्चर मध्ये दिशा पार्ट 2 मध्ये जे काही ॲडव्हान्स लेवलचे गणित आहे ते आपल्याला ह्या लेक्चर मध्ये बघायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे वही आणि पेन असणं गरजेचं आहे. जो मी टाईप घेतोय, जो क्वेश्चन शिकवतोय, त्याच्या आधी तुम्ही स्टॉप करा आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर मी सॉल्व्ह केल्याच्या बाद त्याचं उत्तर बरोबर आहे का नाही चेक करा. ओके, चलो वेळ न घेता आपण जाऊ. पहिल्यांदा काय बोलले बघा. समीर हा व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. पूर्वेकडे समजा समीर नावाचा व्यक्ती इथं आहे, इथं आहे, हा व्यक्ती इथं आहे. हा व्यक्ती ना याचं तोंड पूर्वेकडे आहे. तोंड कोणत्या दिशेला आहे? पूर्व दिशेला आहे. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 अंश कोनातून वळला. आता ही पूर्व दिशा आहे. इथं ईशान्य असते, इथं उत्तर असते, इथं वायव्य असते. ओके, एवढं तरी माहिती पाहिजे. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडे वळला तो. कोणत्या बाजूला वळला तो? डावीकडे. आता तो जर व्यक्ती तोंड पूर्वेकडे असेल तर त्याचा डावा हात हा कुठे असेल? वरती असेल. म्हणजे तुला हे फिरताना 145 अंश फिरायचे. मी इथं तुला दाखवतो. ओके, म्हणजे थोडं समजेल. खालची दक्षिण आणि ही पश्चिम दिशा. ओके, आता 135 अंश फिरायचंय. त्या दोन दिशामध्ये फरक असतो किंवा कोन असतो 90 अंशात. परत ह्या दोन मध्ये 90चा असतो, पण इथं मध्ये वायव्य दिशा आहे, ही इथला कोन असतो 45. 90 अधिक 45 तो किती अंशात फिरला? 135. आता त्याचं तोंड झालं कोणत्या दिशेला? वायव्य. त्यांनी किती सांगितलं? 135, म्हणून हे 90. आता इथं तोंड होतं, तो वर गेला, इथं 90 आला, तोंड उत्तरेला झालं. परत त्याला डावीकडे 45 अंश जायचंय, कारण का टोटल 135 आहे. 90 गेला, आता 45 जर गेला, 90 अधिक 45 135. सध्या तो इथंच उभा असेल, पण त्याचं तोंड कुठं असेल? वायव्य दिशेला. पर्याय नंबर किती बरोबर? 3. बघा, चंद्रपूर पोलीस 2023 साली हा विचारलेला प्रश्न आहे. अशा टाईपचे प्रश्न आले पाहिजे. परत करण दक्षिणेला तोंड करून उभा आहे. करण नावाची एक व्यक्ती आहे, ही असेल समजा करण नावाची व्यक्ती. त्याचं तोंड खाली दक्षिणेला आहे. तोंड इकडं आहे त्या व्यक्तीचं. ही पूर्व दिशा बरोबर, ही उत्तर दिशा आणि इकडली ही पश्चिम दिशा. आणि या मधल्या जर दिशा बघितल्या, हे असं घेऊ आपण, ही वायव्य असते, ही इकडली आग्नेय असते, ही इकडली ईशान्य असते आणि ही इकडली नैऋत्य असते. बरोबर. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135. विरुद्ध दिशा या शब्दाचा अर्थ आहे डावीकडे. विरुद्ध दिशा म्हणजे डावीकडे आणि घड्याळाच्या दिशेने म्हणजे उजवीकडे. काय करायचं? याच्यात आणखी सोपं सांगतो. डावीकडे किती अंश आहे? डावीकडे आहे 135 अंश. आणि उजवीकडे किती आहे? उजवीकडे आहे 180 अंश. या दोघांची वजाबाकी कर. वजाबाकी आली 45 अंश. बर, आता याच्यात चिन्ह काय द्यायचं? मोठी संख्या काय? 180, वजाबाकी 45 आली, तर इथं लिह ना उजवी बाजू 45. याचा अर्थ काय माहितीये का? तू पहिल्यांदा डावीकडे फिरणार, परत उजवीकडे, याच्यापेक्षा वजाबाकी कर. ती वजाबाकी आली 45 अंश. जास्त कोण आहे? डावी बाजू जास्त आहे का उजवी? उजवी बाजू जास्त आहे. उजव्या बाजूला 45 अंश फिर. किती? 45. तुझं तोंड दक्षिणेला होतं, उजवीकडे 45 म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. तू इथं आहे, घड्याळाचा काटा असा फिरतो, असा असा. आता तुला तोंड इथं आहे, तुला इकडं फिरायचंय 45, मग तू इथंच राहणार आहे.
फक्त चेहरा तुझा ह्या दिशेला येणार आहे, तुझं तोंड येईल आता नैऋत्य दिशेला. पर्याय नंबर 1 बरोबर. सोलापूर शहर पोलीस 2023 असा देखील प्रश्न विचारला जातो उपदेशावर. ओके, चलो समजला असेल. पुढे जाऊ. राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता. राम नावाचा व्यक्ती इथं आहे समज. हा व्यक्ती असा आहे. याचं तोंड पूर्वेकडे आहे. तोंड कोणत्या दिशेला आहे? तोंड पूर्व बाजूला आहे. तो मागे फिरला. बरोबर. आता बघ, तोंड इकडं आहे त्याचं पूर्व, इकडं दिशा पश्चिम, वर दिशा उत्तर आणि खाली दिशा दक्षिण. तो मागे फिरला याचा अर्थ काय झालं माहितीये? आता त्याचं तोंड इकडं झालं. तोंड काय झालं? मागे फिरला, तोंड इकडं झालं. पुन्हा उजव्या बाजूने 90 अंशाच्या कोनातून वळला. पुन्हा उजव्या बाजूने. उजवी बाजू म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. इकडं फिरणार तो, इकडं. किती अंश? 90. हे इथून ते इथपर्यंत हे किती अंशाचा कोन? 90. आता त्याचा तोंड राहिलं उत्तरेला. तो इथंच आहे, फक्त जागेवरून फिरतोय. मी असा होतो, असा. मी 90 फिरलो, असा वर गेलो, माझं तोंड कुठं झालं? उत्तरेला. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? त्याचे तोंड भाऊ उत्तर दिशेला आहे. कोणत्या दिशेला? उत्तर दिशेला. कळालं? विचारलाय अकोला पोलीस 2023. चलो, आला प्रत्येकाचा. पुढे बघा. समजा तुम्ही वायव्य दिशेला तोंड करून उभे आहेत. ओके, मी इथं आहे. हा मधला पॉइंट. दिशा लिहून घेतो मी. इकडं उत्तर दिशा, इकडं ईशान्य, इकडं खाली हिच्या बरोबर पूर्व, इकडं आग्नेय, इकडं खाली दक्षिण, इकडं पश्चिम आणि इकडं वायव्य. तो व्यक्ती ना वायव्येकडे इकडं तोंड आहे त्याचं. तोंड कोणत्या बाजूला आहे? या बाजूला. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात डावीकडे किती वेळा आहे? डावीकडे आहे 1 वेळा. नंतर उजवीकडे 2 वेळा. उजवी बाजू 2 वेळा. हलूच नका, डायरेक्ट तिथंच ठेवा. मला सांगा, या दोघांची वजाबाकी करा. 2 मधून 1 गेला 1. बर, आता साइन अप कशाला द्यायचं? साइन काय द्यायचं? 2 मोठा का 1 मोठा? 2 मोठा. 2चं काय आहे साइन? उजवी बाजू. मग उजवीकडे दे. उजवीकडे. आता उजवीकडे तुला 1 वेळा वळायचंय किंवा वळण घ्यायचंय. कोणत्या बाजूला? उजव्या बाजूला. सध्याला तुझं तोंड आहे वायव्य दिशेला. उजवा हात कोणता? हाय उजवा हात घड्याळाच्या दिशेने. किती? काटकोनात. काटकोन म्हणजे 90 अंशात वळायचंय. आता इथून ते इथपर्यंत हे 45 अंश असतं आणि इथवर 90 अंश. हे 45, हे 45. आता सध्याला तुझं तोंड असेल ईशान्य दिशेला. कोणत्या दिशेला असेल? ईशान्य दिशेला. पर्याय नंबर 1 बरोबर. किती प्रश्न विचारलेत बघा. किती? अहमदनगर पोलीस 2023 ला पण या दिशावर अंशातून फिरायला प्रश्न विचारलाय. त्याच्यामुळे हे पण प्रश्न तुम्हाला आले पाहिजे. ओके, चलो पुढे आगे सोडवण्याचा प्रयत्न करा. कवयितीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता. प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला, नंतर डावीकडे. ओके, सोप्या भाषेत. एक व्यक्ती इथं आहे. ही पूर्व बाजू, इकडं पश्चिम बाजू, इकडं वर उत्तर, खाली दक्षिण. झालं. ही अशी मध्ये वायव्य, याला विरुद्ध आग्नेय, याला विरुद्ध ईशान्य आणि याच्या विरुद्ध नैऋत्य. ओके, झाले एवढे पॉईंट. बघ, नैऋत्येकडे तोंड. तोंड कुठं होतं? तो व्यक्ती इथं आहे. इथून त्याचं तोंड इकडं होतं. तोंड ह्या बाजूला आहे.
कोणत्या बाजूला तोंड आहे? या बाजूला तोंड आहे. बरोबर? प्रथम उजवीकडे काटकोनात. उजवीकडे. उजवीकडे काटकोनात म्हणजे एकदा. डावीकडे 3 वेळा. डाव्या बाजूला 3 वेळा. मला सांगा, या दोघांची वजाबाकी घ्यायची. 3 मधून 1 गेला 2. आता डावी मोठी साईड आहे का उजवी? डावी आहे. मग साइन द्यायचं डावीकडे. काय करायचं? 90° डावीकडे 2 वेळा जायचं. आता नैऋत्य जर दिशेला आहे, डावीकडे जर 2 वेळा जायचंय ना, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला जायचं. हा काटा फिरतो. हा काटा असा स्वयच्या बाजूने, विरुद्ध म्हणजे असा. किती वेळा? 2 वेळा काटकोनामध्ये. आता हा इथून ते इथपर्यंत 1 वेळा झालं. इथलं 45 आणि इथलं 45, 90 1 वेळा. परत हे 45 आणि हे 45, 90. मग याचं तोंड कोणतं? याच्या विरुद्ध बाजूला 180° होईल. इथून ते इथपर्यंत 90. हे 90 बरोबर. सॉरी, हे किती? 45. परत इथून इथपर्यंत 45, 45, 90. इथून इथपर्यंत 45 आणि इथून इथपर्यंत 45. किती वेळा? 2 वेळा काटकोनात म्हणजे 90°. 2 वेळा झालं. आता तो व्यक्ती इथंच आहे, पण कोणत्या दिशेला पाहतोय? तर तो ईशान्य दिशेला पाहतोय. पर्याय नंबर 4 बरोबर. सोलापूर ग्रामीण चालक 2021 चा प्रश्न आहे. समजला? लास्ट प्रश्न हा तुमच्यासाठी. रवी उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर उजवीकडे 2दा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती? महत्वाचं आहे. सातारा पोलीस 2021 चा प्रश्न आहे. रवी उगवता सूर्य पाहत होता. सूर्य सूर्य उगवतो कोणत्या बाजूने हे महत्वाचं आहे. सूर्य उगवतो पूर्वेकडून. सूर्य इकडून उगवत होता. रवी पाहतोय म्हणजे याचा अर्थ रवीचं जे तोंड आहे ना, रवीचं तोंड हे पूर्व दिशेला होतं. कोणत्या दिशेला होतं तोंड? या दिशेला. या दिशेला तो पाहत होता, तेव्हाच त्याला सूर्य दिसेल. बरोबर. आता बघ, डावीकडे काटकोनात, डाव्या बाजूला काटकोनात 1 वेळा, नंतर उजवीकडे 2 वेळा. उजवीकडे 2 वेळा. काय करायची? मी आता सांगितली. 2 मधून 1 गेला 1. साइन कोणतं? मोठ्याचं साइन येतं. मोठ्याचं साइन उजवी बाजू आहे, ही उजवी बाजू. याचा अर्थ फक्त 1 वेळा त्याला उजवीकडे वळायचंय 90°मध्ये. आता सध्याला तोंड त्याचं इथं आहे. ही खालची दिशा दक्षिण राहते. उजव्या बाजूने म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हे इथून इथं, इथून ते इथपर्यंत याच्यामध्ये आग्नेय दिशा असते. हे अंतर म्हणजे 90°. तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती? तो इथंच आहे, पण त्याचं तोंड ह्या दिशेला आहे. त्याच्या समोरची दिशा असेल दक्षिण दिशा. कोणती असेल? दक्षिण. समाप्त. ओके, आलं सर्वांचं? चलो पुढे. आता बघा, टाइम खूप महत्वाचा आहे. जेव्हा मी सकाळी 7 वाजता घरात प्रवेश केला, तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती. तर माझ्या घराचे दार कोणत्या दिशेला आहे? आता हे तुम्हाला समजलं पाहिजे. सूर्य सकाळी 7 वाजता म्हणजे इकडं असतो. नेहमी लक्षात ठेवा, जर एक व्यक्ती इथं आहे, इथं इथं, उजवी बाजू ही झाली आणि डावी बाजू ही झाली. आता डाव्या बाजूला त्याच्या काय सांगितलंय? जेव्हा मी सकाळी 7 वाजता घरात प्रवेश केला, तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती. त्यावेळेस तो व्यक्ती असा घरात जातोय ना, इकडं उत्तर आहे समजा, आणि इथं ह्याचं घर आहे, घर, आणि हे घराचं इथलं प्रवेशद्वार असेल, हे प्रवेशद्वार. ज्या वेळेस तो घरामध्ये जातोय ना, घरामध्ये असं वरती जातोय ना, त्यावेळेस त्याची सावली ना उजव्या बाजूला पडली.
नेहमी लक्षात ठेवा, सावली ही कधीही विरुद्ध बाजूला पडते. कधीही सावली ही कोणत्या बाजूला पडते? विरुद्ध बाजूला. आता उजवा हात आहे, ही सावली जर इकडे आली ना तर ही सावली इकडे पडते. आता तुम्हाला माहिती पाहिजे माझ्या घराचे दार कोणत्या दिशेला आहे. माझ्या घराचं दार, माझं घर इथं आहे, पण दार हे इकडून आहे ओपन असं. ही खाली दिशा दक्षिण आहे. या माझ्या घराच्या दाराचं जे तोंड आहे ना खाली दक्षिण दिशेला आहे. दक्षिण पर्याय नंबर 2. आता हा प्रश्न समजायला थोडा किचकट जाईल. मी दाखवतो पहा. हे मी वर जातोय वर. माझ्या घराचं दार इथं आहे इथं. बरोबर? या इथं ह्या ठिकाणी. मग दार जे इथं आहे ना मी इथून मध्ये घुसणार आहे. म्हणजे घराचं दार कोणत्या दिशेला आहे? घराचे दार कोणत्या दिशेला आहे? तर खालच्या दक्षिण दिशेला. आणि सूर्य प्रकाशाची किरणे जे आहेत किंवा सावली जी आहे ना नेहमी डाव्या बाजूने पडते, विरुद्ध पडते. जर मी उजव्या बाजूला असेल तर सावली माझ्या कोणत्या बाजूला पडते? डाव्या बाजूला. ही सावली अशी इकडे पडणार आहे. माझ्या अंगाची सावली ही अशी. तर उत्तर किती बरोबर आहे? दक्षिण. पुढे राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे. ओके, बढिया क्वेश्चन आहे. आता मला सांग, तुझ्या डावीकडे दक्षिण दिशा आहे. तुझ्या डावीकडे. मग मला सांग, तू कोणत्या बाजूला बसल्यावर दक्षिण दिशा तुझ्या डाव्या बाजूला आहे? नेहमी लक्षात ठेव, तू इथं आहे इथे आणि तू ह्या पश्चिमेकडे बघितले ना पश्चिमेकडे, त्यावेळेस तुझं तोंड इकडं आहे तोंड. त्यावेळेस तुझी डावी बाजू ना ही खालची डावी आहे. ही डावी आहे आणि ही उजवी बाजू आहे. ही उजवी. तोंड इकडं असताना. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळाला. नाट्यगृह कुठे आहे? म्हणजे नाट्यगृह इथं आहे. नाट्यगृह या दिशेला. नाट्यगृह पण. कारण का त्यांनी सांगितले नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे. तो इकडे तोंड करून नाट्यगृह पश्चिम दिशेला आहे. डावीकडे दक्षिण दिशा आहे. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळाला. बघ, ही पश्चिम, ही उत्तर, ही पूर्व आणि ही दक्षिण. 3 वेळा वळायचा. 3 वेळा वळा. हे बघ, एकदा वळाला तू, हे एकदा, परत इथून एकदा, हे 2दा, परत ह्या इथून इकडं, हे 3दा. आता तुझं तोंड ह्या दक्षिण दिशेला आहे. तोंड कोणत्या दिशेला आहे? तुझं तोंड दक्षिण दिशेला आहे. तर त्यांनी विचारले नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे? नाट्यगृह इथं आहे. नाट्यगृह त्याचं तोंड आता कोणत्या बाजूस आहे? खाली दक्षिणेला तोंड आहे. जर तू इथं बसलाय आणि दक्षिणेकडे पाहतोय ना, तुझा उजवा हात हा इकडे आहे. कारण का? घड्याळाचा काटा असा फिरतो. नाट्यगृह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. नेहमी लक्षात ठेव, नाट्यगृह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, विरुद्ध दिशेने नाही. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असल्यामुळं नाट्यगृह हे तुझ्या उजवीकडे आहे. कोणत्या बाजूला आहे? उजवीकडे. समज. ओके, चलो आता लास्ट तिसरा. सायंकाळी 6 वाजता अमोल घरी बसला असताना त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून सूर्याची प्रकाश किरणे आत येत होती. चलो. उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती. आता बघ, उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती. याचा अर्थ संध्याकाळी 6 वाजताना तुमचा सूर्य इकडे आहे. उजवी बाजू, मला सांग, उजवी बाजू कधी येईल माहितीये? ज्यावेळेस तू न दक्षिणेकडे तोंड करून बसलेला असतील ना, तुझा तोंड, हे तोंड इकडं असेल ना तोंड, त्यावेळेस तुझा उजवा हात हा इकडं असतो आणि डावी बाजू ही इकडं असते. हे एवढं ज्या व्यक्तीला समजलं ना
त्याला अशा टाईपचे कसलाही प्रश्न विचारू द्या समजेल. उजव्या हाताच्या घरी बसला असताना त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून सूर्यप्रकाश किरणे आत येत होती. अमोलचे तोंड कोणत्या दिशेला होते? सोपा प्रश्न आहे. इथं खिडकी असेल, तो घरामध्ये इथं बसलेला असेल, इथं बसलेला असेल, तो इथं इथं बसलेला असू द्या, कुठे असू द्या काही. तो जर खाली बघत असेल तर त्याचा उजवा हात हा इकडं असेल, इकडं एखादी खिडकी असेल घराला, इथून किरणे आत येत असतील, त्याचं तोंड हे दक्षिण दिशेला पाहिजे. कोणत्या दिशेला? दक्षिण. कधीही उजव्या हाताच्या खिडकीतून प्रवास येतो. तू जर समज मला तुझं तोंड पश्चिमेला आहे, कोणत्या दिशेला आहे? पश्चिमेला. उजव्या हातातून येतील का किरणेमध्ये? नाही येणार. तुझं तोंड उत्तरेला गेलं, डावा हात आहे. तुझं तोंड पूर्वेला गेलं, खाली येतोय दक्षिणेला उजवा हात. उजवा हात फक्त कोणत्या दिशेला येतो? दक्षिण दिशेला. तू जर खाली बघत असशील तरच ह्या पश्चिमेकडे तुझा उजवा हात येईल. कोणत्या बाजूला? पश्चिमेकडे उजवा. मग त्यांनी अमोलचे तोंड कोणत्या दिशेला आहे? अमोलचे तोंड हे दक्षिण दिशेला पाहिजे. थोडे समजदार क्वेश्चन घे. आणि हा महत्वाचा प्रश्न आहे, चौथा सोडवण्याचा प्रयत्न कर. संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. इथं प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. डाव्या बाजूच्या म्हणजे माझं तोंड उत्तरेला आहे. माझं तोंड कुठं आहे? उत्तरेला. डावी बाजू तवाच इकडे येईल पश्चिमेला. ही पूर्व बाजू, परत ही खालची दक्षिण आणि ही उत्तर. कारण का संध्याकाळी 6 आहे, याचा अर्थ हा सूर्यप्रकाश असा पडणार आहे, असा. ओके. मग माझं तोंड कोणत्या दिशेला पाहिजे? माझं तोंड हे उत्तर दिशेला पाहिजे. तोंड कोणत्या दिशेला? उत्तर. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल, मग साहजिक गोष्ट आहे ना. तुला मी काय म्हटलं की तू हा व्यक्ती ना, माझं तोंड पूर्वेस असेल, ग्रंथालयाचं मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस आहे. ग्रंथालय इथं पश्चिमेला असेल, पण त्याचं जे हे प्रवेशद्वार आहे ना, हे प्रवेशद्वार याचं तोंड पूर्वेस आहे. बरोबर? म्हणजे तू या ग्रंथालयात या ठिकाणी बसलेला असणार आहे, या ठिकाणी. आणि ग्रंथालयात बसलो असताना माझ्या डावा हात, हे बघ हा तुझा डावा हात, इथून हा प्रकाश किरणे आत येत होती, आत. तर वाचताना माझे तोंड कोणत्या? अरे ग्रंथालय कुठेही राहू दे, मरू दे, पण तुझं वाचताना तोंड कोणत्या दिशेस राहील? तुझं वाचताना तोंड. कारण का इथं महत्वाचं काय बघ, माझ्या डाव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश, डावी बाजू म्हटलं ना, तू इथं संपला. तुझं तोंड डायरेक्ट उत्तरेला पाहिजे. वाचन करताना तुझं तोंड डायरेक्ट डावी बाजू. कधी तू उत्तरेला पाहत असशील तरच तू डावा हाता पश्चिमेला असेल. ओके. प्रवेशद्वार कुठे राहू दे ना. हे कंश फक्त तुला काय केले माहिती, याच्यात गोंधळ घालण्यासाठी दिला. तुझं उत्तर काय असेल? उत्तर दिशा, पर्याय नंबर 1. एवढं करायची गरज नाही. ओके. चलो, आजचा लास्ट टाइप आहे. सुजित, सुरेश, अमित, अनिल चौघे जण कॅरम खेळतात. सोपं आहे, काय अवघड नाही. इथं हा कॅरमचे असतील, बरोबर? चौकोन असतो. आता कॅरम मला एवढा काही काढता येत नाही, तरी तुम्ही समजून घ्या. हे असे आणि हे असे. ओके. चलो, सुजित व सुरेश सहकारी आहेत. सहकारी म्हणजे समोरासमोर, समोर बसतील सहकारी. सुजितचे तोंड पूर्वेस आहे. एकदम सोपं आहे. आता एवढं शिकवलं तुला, सुजित हा व्यक्ती इथं बसवावं लागेल. सुजित, ह्याचं तोंड इकडं आहे, तो अशा तोंडाने बसलाय, तोंड ह्या बाजूला. बरोबर? आता सुजितचा सहकारी कोण आहे? सुरेश. मग सुरेश हा इथं बसलेला असेल,
आणि सुरेशचं तोंड इकडं पाहिजे पश्चिमेस, आणि याचं तोंड कुठं असेल? पूर्वेस असेल. बरोबर. नंतर अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसलेला आहे. अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला, डाव्या म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध बाजूला. घड्याळ कसं फिरतं? असं, पण विरुद्ध म्हणजे डाव्या इकडून. डाव्या बाजूला, ह्याची डावी बाजू, सॉरी, ह्याची डावी बाजू काय होईल रे? अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला म्हटलंय ना, बरोबर आहे. डावी बाजू कुठे येईल? डावी बाजू इकडं खाली येईल. बरोबर. इकडे ह्या बाजूला डावी बाजू, डावी बाजू. बरोबर. कोण बसलाय? सुरेशच्या डाव्या बाजूला बसलाय अमित. आणि या अमितचा पार्टनर कोण आहे? मग त्या अमितचा पार्टनर हा अनिल असणार. हा कोण असणार? अनिल. बरोबर. तर त्यांनी काय विचारलंय बघ, तर अनिलचे तोंड कोणत्या दिशेस आहे? हो, अमित हा उत्तरेकडे तोंड करून आहे. हा इकडं असा खाली बघतोय. याचं तोंड दक्षिणेला पाहिजे. कुणाचं? अनिलचं तोंड दक्षिण. पर्याय नंबर 3 बरोबर. ओके, समजला? चलो, नागपूर ग्रामीण चालक. परत पुढे. एका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुले व 2 मुली बसलेल्या आहेत. ते उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. ओके, असो. हा एक टेबल आहे, चौकोनी टेबल. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकाच्या विरुद्ध दिशेला बसलेल्या आहेत. म्हणजे एक फिमेल असेल तर ह्याच्या समोर मेल असेल, आणि जर मेल असेल तर ह्याच्या समोर फिमेल असेल, असे बसले. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे. आता बघ, एक मुलगा दक्षिण दिशेला तोंड आहे, म्हणजे एक मुलगा इथं बसलाय. मुलाच्या विरुद्ध फिमेल आहे, म्हणजे इथं मुलगी आहे. म्हणजे हिचं तोंड वर गेलं उत्तरेला आणि त्याचं तोंड खाली आलं दक्षिणेला. तो मुलगा हिच्याकडे पाहतोय, ही मुलगी त्याच्याकडे पाहते. बघा, वरून जर खाली बघितलं ही मुलगी, आणि ह्या मुलीनं वरून इकडे बघितलं मुलाकडं एकमेकाचं. आता परत मुलीचे तोंड पूर्वेस नाही, म्हणजे मुलगी इथं येणार नाही. कारण का, मुलगी जर इथं बसली तिचं तोंड पूर्वेस येईल, मग मुलगी इकडून येणार. विरुद्ध लिंगी आहे ना, मुलगी इकडून तर मुलगा इकडून. मुलगा कुठून? इकडून. आलं का रे? याचं तोंड पूर्वेला आणि तिचं तोंड पश्चिमेला. झालं एकमेकाच्या विरुद्ध. एका मुलाचे तोंड दक्षिणेला आहे, तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसल्यात? आता बघ, सॉरी, इथं मुलगी आहे, इथं मुलगा येणार. हे मुलगा दिलंय मी व्यवस्थित बघा, फक्त लिहिताना झाले ते. हे मुलगा. मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसल्यात? एक मुलगी आहे, ही वर पाहते, ह्याच्याकडे वर पाहते, म्हणजे हिची दिशा उत्तर झाली. आणि दुसरी मुलगी ह्या दिशेला पाहते, ह्या दिशेला, हिचं तोंड पश्चिमेला. झालं ना भाऊ? त्या दोन मुलींची दिशा विचारल्या, एकीची उत्तर आणि एकीची पश्चिम. पर्याय नंबर किती बरोबर? 2 बरोबर. समाप्त. असे हे बघ, हे विचारलाय कोणत्या तरी ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. हा बघ, हा लातूर चालक 2021. काय प्रश्नामध्ये, पण मग तिथं ऐन टायमिंगला चुकू शकतो. चलो, लास्ट टाइम. नागपूर कारागृह 2021 चा प्रश्न आहे. झाला का आजचा लास्ट प्रश्न? आणि इथं आपला दिशा टॉपिक हा समाप्त होईल. ओके, चलो, लक्ष. अमित, मिलिंद, महेश व रवी 4 जण कॅरम खेळतात.
महेश व मिलिंद पार्टनर आहेत, सहकारी आहेत किंवा पार्टनर आहेत. महेशचे तोंड उत्तरेस आहे. अहो जर महेशचं तोंड उत्तरेस असेल ना, महेश हा व्यक्ती इथं खाली बसलेला असेल दक्षिण. हा इथं बसलेला असेल आणि हा असा वर त्याचं बघत असेल, तोंड असेल. बरोबर. महेश व मिलिंद पार्टनर आहेत म्हणजे मिलिंद इथं असेल, मिलिंद, आणि तो असा खाली दक्षिण दिशेकडे त्याचं तोंड असेल. बरोबर. कोणत्या? खाली असं, आणि याचं तोंड वर उत्तरला. रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसला आहे. रवी हा महेशच्या उजव्या बाजूस, महेश असा वर बघतोय, उजवी बाजू ही झाली म्हणजे रवी हा इथं बसलाय. रवी, त्याचं तोंड कुठं असेल? त्याचं तोंड इकडं असेल, पश्चिमेकडे. बरोबर. रवीचा पार्टनर कोण आहे रे मग? रवीचा पार्टनर अमित आहे. अमित हा इथं असेल आणि ह्याचा चेहरा इकडं असेल, त्याचं तोंड तिकडं असेल. बरोबर. एकमेका विरुद्ध तोंड. तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे? सगळ्यात सोपा प्रश्न. अमितचे तोंड हे इकडं पुढची दिशा पूर्व आहे. अमितचे तोंड हे पूर्व दिशेस असेल. कोणत्या दिशेस? पूर्व दिशेत. पर्याय नंबर 1 बरोबर. पुन्हा पुन्हा चालेल, चेक करून घ्या. ओके. अशा प्रकारे आपला आशय या असे टाईप तुम्हाला विचारले जाणार आहे. कारण का तुम्ही बघताय हा एक बी प्रश्न हा माझ्या मनाचा नाही, सगळे प्रश्न भरतीला विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. कारण का खूप म्हणजे खूप थोडक्यात तुमची येणार आहे, इथपर्यंत घास आलेला आहे, तो खायचा आहे फक्त. खूप तुमच्या लाईफमध्ये तुम्ही स्ट्रगल केलंय आणि यावर्षी तुमच्या आई वडिलाचं नाव या छातीवर लागलं पाहिजे, छातडावर झळकलं पाहिजे. हीच संधी आहे. या संधीचं सोनं करा. खूप खूप आयुष्यामध्ये पुढे जाताल. येणाऱ्या भरतीसाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही जे विद्यार्थी आहे, सर्व विद्यार्थ्यांचे यावर्षी पोलीसची वर्दी चढो आणि त्यांनी त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करो, एवढीच माझी अपेक्षा आहे. बाळांनो, टाइमपास नका करू. आलेल्या संधीचं सोनं करा आणि आपली एक जागा फिक्स करा. ओके. नक्की पुढच्या आपण लेक्चरमध्ये भेटू. धन्यवाद.